तुमचं अन्नपूर्णा किचनमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर सकाळची वेळ आहे, सकाळचे 10:30 वाजलेले आहेत आणि मी लवकरच जेवणाला लागलेली आहे. कारण आज म्हणजे मी तुम्हाला सांगेल की जेव्हाही ज्ञानेश शाळेत जातो तेव्हा त्याच्या अगोदर मी त्याच्यासाठी चपाती भाजी करतेच, पण प्लस त्याला डाळ म्हणजे तो पूर्ण प्रॉपर जेवण जेवून जातो. तर नेहमी डाळ भात भाजी, त्यानंतर मग कधी राईस आमटी, तर कधी भाजी भात, कधी भुर्जी भात, हे सगळं खाऊन झालेलं आहे. आज काहीतरी वेगळं खायचं आहे. तर बघा मी आज काय करणार आहे. तर इथे मी तुरीची डाळ घेतलेली आहे. तर आज आपण इथे तिखट डाळ करणार आहोत. तर ही जी तिखट डाळ आहे ना, अमेझिंग लागते. कधी ट्राय नसेल केली तर नक्की ट्राय करा. ही जी तिखट डाळ आहे ना, ही भाताबरोबर अमेझिंग लागतात. आणि एकच सांगेन तुम्हाला की घरातले सगळे आपण नेहमी साधी डाळ करतो, पण जर तुम्ही अशी तिखट डाळ जर केली ना तर घरातले सगळेजण आवडीने खातील. तर ही जी तुरीची डाळ आहे 2 ते 3 पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायची आहे. त्यामध्ये पुन्हा त्याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे. झाकण ठेवून आपल्याला अर्धा तास ही जी तुरीची डाळ आहे ही पाण्यामध्ये भिजत ठेवायची आहे, जेणेकरून जेव्हाही आपण तिला फोडणीला टाकू तेव्हा ती 2 ते 3 शिट्ट्यांमध्ये छान मस्त मऊ शिजेल. तर इथं मला स्टीम राईस करायचा आहे. तुम्ही इथे बघू शकता की इथे हा कुकरचा झाकण आहे, हा बराचसा काळा पडलेला आहे. आणि हा जो कुकर आहे, हा कुकरसुद्धा आतूनसुद्धा बराचसा काळा पडलेला आहे. त्याचं कारण म्हणजे असं की या कुकरमध्ये मी 3 ते 4 वेळा पोपटी केली होती, त्याच्यामुळे कुकर माझा तो काळा पडलेला आहे. तर त्याच्यामुळे हा कुकर मी स्टीम राईस करण्यासाठी किंवा पोपटी वगैरे करण्यासाठी किंवा केक वगैरे करण्यासाठीच मी या कुकरचा वापर करते. तर इथे मी तांदूळ घेतलेले आहे. तांदूळ 2 ते 3 पाण्यामध्ये स्वच्छ आपल्याला हे असे धुवून घ्यायचे आहेत. आणि स्वच्छ धुवून घेतल्यानंतर आपल्याला त्यामध्ये छान मस्त असं पाणी ॲड करायचं आहे. आणि हा जो कुकरचा डबा आहे आपण हा कुकरमध्ये ॲड करूया. आणि त्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आपल्याला आणि छान मस्त झाकण लावून घ्यायचं आहे. झाकण लावून आपण साधारणपणे 3 शिट्ट्या देणार आहोत. 3 शिट्ट्यांमध्ये खूप छान अशा पद्धतीने स्टीम राईस होतो. आणि मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगेल की स्टीम राईस करताना जे आपण तांदूळ वापरतो ना, त्याच्यामध्ये बराचसा फरक असतो. काही तांदळांना 2 शिट्ट्या म्हणजे जे तांदूळ असतात त्यांना 2 शिट्ट्या जरी दिल्या तर खूप छान मस्त असा म्हणजे राईस तयार होतो. प्रत्येकाच्या तांदळावरती असतं. तर इथे मी बटाटा, 2 कांदे, 2 टोमॅटो घेतलेले आहे. तर इथे मी अगदी बेबी म्हणजे छोटे बटाटे घेतलेले आहेत. या छोट्या बटाट्यांपासून आपण छान मस्त अशी भाजी करणार आहोत. तर इथे मी बटाटे सोलून घेतलेले आहे. कांदा टोमॅटो बारीक चिरून घेतलेलं आहे. तर इथे मी हे जे बटाटे आहेत 2 भागांमध्ये मी डिवाईड केलेलं आहे. तर एका स्टीलच्या बाउलमध्ये जे बटाटे आहेत ते भाजीसाठी, आणि हे जे दुसऱ्या बाउलमध्ये जे आहेत ते डाळीमध्ये मी ॲड करणार आहे. हे जे बटाटे आपण जेव्हा डाळीमध्ये ॲड करतो ना, तेव्हा तुरीची डाळ किंवा मुगाची डाळ आणि त्याच्यामध्ये आपण जेव्हा बटाटे ॲड करतो ना तेव्हा खूप छान मस्त चव येऊन जाते, अमेझिंग लागते. इथे मी लसूण टेचून घेतलेला आहे डाळीसाठी. इथे मला आलं लसूण पेस्ट तयार करायची आहे. इथे मी ही ठेचणी घेतलेली आहे. सर्वप्रथम आपल्याला हा जो आला आहे ना, तो आपल्याला ठेचून घ्यायचा आहे. छान मस्त बारीक करायचा आहे. त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला एक एक करून जो लसूण आहे तो अशा पद्धतीने आपल्याला टेचून घ्यायचा आहे. कारण याच्याने काय होतं माहिती आहे, आपण जेव्हा एक एक करून लसूण असं टेचून घेतो ना तेव्हा लसूण छान मस्त असं बारीक होतो. तर इथे आपले आलं लसूण पेस्ट तयार झालेली आहे. त्यानंतर तुम्ही इथे बघू शकतात. त्यानंतर इथे आपण डाळ फोडणीला देणार आहोत. तर इथे मी छान मस्त कांदा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे. एका साईडला कढीपत्ता आणि मिरची घेतलेली आहे. अर्धा तास झालेला आहे. आपली ती जी डाळ आहे ती खूप छान मस्त अशी पाण्यामध्ये भिजलेली आहे. आता काय करायचं आहे, कुकर घ्यायचा आहे. या कुकरमध्ये छान मस्त आपल्याला 2 पळ्या तेल ॲड करायचं आहे. तेल गरम करून घ्यायचं आहे. त्यामध्ये जिरं ॲड करायचं आहे. त्यानंतर टेचलेलं लसूण ॲड करायचं आहे. छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर आपण बारीक चिरलेला कांदा ॲड करायचा आहे. एक मिरची ॲड करायची आहे.
त्याचबरोबर आपण ते कढीपत्ता ॲड करूया. आता हा जो कढीपत्ता आहे माझ्या झाडावरचा कढीपत्ता आहे. माझं जी किचनची खिडकी आहे त्या खिडकीमध्येच कढीपत्त्याचं झाड आहे, त्यामुळे मी कढीपत्तावरून विकत आणत नाही. त्यानंतर आपल्याला यामध्ये हळद, गरम मसाला ॲड करायचा आहे. छान व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आपण यामध्ये कांदा ॲड केला आहे तर आपल्याला मीठसुद्धा ॲड करायचं आहे. मीठ, हळद आणि गरम मसाला ॲड करून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर मी वरतून टोमॅटो ॲड केलेला आहे, ते सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि सर्वात शेवटी आपल्याला इथे लाल तिखट ॲड करायचे आहे. तर इथे मी 1.5 चमचा लाल तिखट ॲड केलेली आहे. तुम्हाला डाळ किती तिखट हवी त्यानुसार तुम्ही यामध्ये मसाला वापरू शकतात. आता यामध्ये आपल्याला भिजत ठेवलेली जी डाळ होती तुरीची ती ॲड करायची आहे. तर मी तुम्हाला सांगेल की तिखट डाळ करण्यासाठी तुम्ही तुरीची डाळ किंवा मुगाची डाळ किंवा मसुराची डाळसुद्धा यूज करू शकता. यामध्ये आपल्याला कट केलेले बटाटे ॲड करायचे आहेत. मी एका बटाट्याचे 2 भाग केलेले आहेत, तर माझ्याकडे अगदी छोटे छोटे बटाटे होते. छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. इथे मी 1 ग्लास पाणी ॲड केलेलं आहे. 1 ग्लास पाणी ॲड करून छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर झाकण लावायचं आहे आणि छान बऱ्यापैकी आपल्याला 4 ते 5 अशा शिट्ट्या द्यायच्या आहेत. कारण आपल्याला हा जो बटाटा आहे, बटाटा आणि तुरीची डाळ छान मस्त मऊ शिजून घ्यायची आहे. आणि मी तुम्हाला सांगेल की ना म्हणजे कुठलीही तुरीची डाळ असू दे, मुगाची डाळ असू दे किंवा मसुराची डाळ, आणि त्यामध्ये जर तुम्ही स्मॅश करून जर बटाटा टाकला तर अमेझिंग अशी चव येऊन जाते. तर इथे हे शेंगदाणे आहेत, मी ते शेंगदाणे फ्राय पॅनमध्ये छान मस्त भाजून घेतलेले आहेत. आता इथे आपण भाजी करणार आहोत. तर भाजी करण्यासाठी मी ज्या फ्राय पॅनमध्ये शेंगदाणे फ्राय करून घेतले होते त्याच फ्राय पॅनमध्ये आपल्याला ऑइल ॲड करायचं आहे. ते ऑइल गरम करून घ्यायचं आहे. त्यामध्ये आपल्याला जिरं राई ॲड करायचं आहे. त्यानंतर इथे मी बारीक चिरलेला कांदा ॲड केलेला आहे. त्यानंतर आलं लसूण पेस्ट ॲड केलेली आहे. कढीपत्ता ॲड करूया. त्यानंतर आपल्याला मीठ ॲड करायचं आहे. तर इथे मी 1 चमचा मीठ ॲड केलेला आहे. पण एवढं सांगेल की मिठाने कांदा लवकर शिजतो म्हणून मी इथे मीठ ॲड केलेलं आहे. छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला टोमॅटो ॲड करायचे आहेत. छान व्यवस्थित आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद ॲड करायची आहे. हळद ॲड केल्यानंतर गरम मसाला ॲड करूया. त्यानंतर इथे मी 2 चमचे लाल तिखट ॲड केलेली आहे. आणि भाजीमध्ये तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार ॲड करू शकता. छान व्यवस्थित हे एकत्र एकजीव मिक्स करून घ्यायचं आहे. थोडंसं पाणी ॲड करायचं आपल्याला. पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आपण झाकण ठेवणार आहोत. मंद गॅसवरती छान मस्त झाकण ठेवून हे 5 मिनटं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. आता इथे एकीकडे ग्राइंडरचा भांडा घ्यायचा आहे. त्यामध्ये आपल्याला शेंगदाणे ॲड करायचे आहेत आणि छान मस्त अगदी भरट ग्राइंड करायचे आहेत. पूर्ण आपल्याला शेंगदाण्याची पूड करायची नाही आहे. तर तुम्ही इथे बघू शकता, इथे आपला कांदा टोमॅटो छान अशा पद्धतीने शिजलेले आहेत. तर बघा आता आपण काय करणार आहोत. तर आपण हे जे बटाटे आहे अगदी छोटे छोटे बेबी पटॅटो बोलू शकता तुम्ही किंवा अगदी छोटे छोटे असे बटाटे आहेत. तर हे मला म्हणजे मी ज्ञानेशला शाळेत सोडायला गेली होती ना, तिथे त्याच्या शाळेच्या साईडलाच तिथे हातगाडी होती आणि त्या हातगाडीवर अगदी छोटे छोटे असे हे बटाटे होते. म्हणून ठरवलं की चला आज आपण बटाट्याची छान मस्त म्हणजे आज किंवा उद्या आपण बटाट्याची छान मस्त अशी भाजी करूया. तर हे बटाटे आपल्याला यामध्ये ॲड करायचे आहेत. बटाटे यामध्ये ॲड करून झाल्यानंतर छान अशा पद्धतीने आपल्याला हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि झाकण ठेवून आपण मंद गॅसवरती हे जे बटाटे आहेत अगदी 20 ते 25 मिनटं शिजवून घेणार आहोत. आणि अजून एक गोष्ट सांगते, आपल्याला 5-5 मिनटांनी झाकण काढून छान हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, फ्राय करून घ्यायचं आहे. कारण कसं माहिती आहे का, ही जी ग्रेव्ही आहे ना ही खाली फ्राय पॅनला लागू शकते. म्हणून आपल्याला काय करायचं आहे, 5-5 मिनटांनी सतत झाकण काढून हे फ्राय करत राहायचं आहे. जेणेकरून आपले हे जी ग्रेव्ही आहे किंवा हा जो बटाटा आहे तो खाली करपणार नाही किंवा हे नाही होणार म्हणजे
थोडं फ्राय पॅनला खाली तळायला लागणार नाही याची काळजी घ्यायची. आणि थोडा बटाटा शिजलेला आहे पण थोडासा बाकी आहे, म्हणून मी अजून 5 मिनटं वाफ देईल. तर इथे मी कुकरचं झाकण उघडलेलं आहे. तर इथे आपली तुम्ही इथे बघू शकता, इथे बटाटा आणि तुरीची डाळ छान मस्त शिजलेली आहे. आता काय करायचं आहे, आपल्याला स्मॅशर घ्यायचं आहे आणि स्मॅशरच्या साहाय्याने आपल्याला छान मस्त हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आपल्याला सगळं व्यवस्थित मिक्स करून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर म्हणजे एकच सांगेल की घोटून घ्यायचं आहे आपल्याला. हे सगळं घोटून झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला आवश्यकतेनुसार तुम्हाला जेवढं पाणी हवं तेवढं पाणी ॲड करायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला गॅस ऑन करायचा आहे आणि ही जी डाळ आहे या डाळीला छान मस्त उकळी आणून द्यायची आहे. तर तुम्ही इथे बघू शकता, इथे आपली फायनली बटाट्याची भाजी तयार झालेली आहे. कांदा टोमॅटोची जी ग्रेव्ही आणि त्यामध्ये हे जे बटाटे आहेत, तर इथे बटाटासुद्धा शिजलेला आहे. तर आपली इथे ग्रेव्ही टाईप अगदी सुकी अशी ग्रेव्ही टाईप भाजी तयार झालेली आहे. आणि अमेझिंग आता ही अशी म्हणजे भाजी तयार झालेली आहे. तर यामध्ये आपण जो शेंगदाण्याचा कूट करून घेतला होता अगदी भरड तो ॲड करायचा आहे आणि छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. तर इथे ही आपली भाजी तयार झालेली आहे. तर ही जी भाजी आहे ना, अमेझिंग लागते. तिखट डाळीबरोबर ही भाजी खूप छान लागते. तर इथे मी एका दुसऱ्या कढईमध्ये ही भाजी मी ट्रान्सफर करून घेतलेली आहे. ही जी भाजी आहे तुम्ही चपाती भाकरी पुरीबरोबर खाऊ शकतात किंवा तुम्ही टिफिनसाठीसुद्धा ही भाजी तयार करू शकतात. आणि मी तुम्हाला सांगितलं की याच्यामध्ये जी चटणी बनली, जी कांदा टोमॅटो आणि आपण अगदी हरड जे शेंगदाण्याचं कूट ॲड केलेलं आहे ना, ते जी ग्रेव्ही आहे ना, ती ग्रेव्ही अमेझिंग लागते. तर इथे या डाळीला छान मस्त अशी उकळी आलेली आहे. मी गॅस बंद केलेला आहे. तर मी तुम्हाला एवढं सांगेल की ही तिखट डाळ आणि स्टीम राईस आणि ही बटाट्याची छान मस्त अशी सुकी भाजी, ग्रेव्ही टाईप पण सुकी भाजी अमेझिंग लागते. कधी नसेल ट्राय केली तर नक्की ट्राय करा. तर इथे मी प्लेटिंग करायला घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये छान मस्त स्टीम राईस करून घेतलेला आहे. आणि ही गरम गरम जी डाळ आहे, गरम गरम डाळ तुम्ही ह्या स्टीम राईसबरोबर खा. अमेझिंग लागते. किंवा नुसती तुम्ही स्पूनच्या सहाय्यानेसुद्धा तुम्ही स्पूनच्या सहाय्याने तुम्ही सूप म्हणून ही डाळ पिऊ शकतात. ही आपण यामध्ये बटाटा ॲड केलेला आहे, त्यामुळे खूप छान मस्त डाळीला चव येऊन गेलेली आहे. तर मी इथे एका वाटीमध्ये भाजीसुद्धा ट्रान्सफर करून घेतलेली आहे. आणि ही जी भाजी आहे, तर ही भाजी म्हणजे मी तुम्हाला जसं मगाशी बोलले की ही भाजी चपाती भाजी भाकरीबरोबर खूप छान आणि सही लागते. सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने नक्की तिखट डाळ स्टीम राईस आणि अशी छोट्या बटाट्याची किंवा स्वीट पोटॅटोची भाजी नक्की ट्राय करून बघा. तर इथे एका प्लेटमध्ये मी पापडसुद्धा ठेवलेले आहेत. तर गाईस, तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा. माझ्या चॅनलवरती नवीन असेल तर माझं चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. तुम्ही तुमची काळजी घ्या आणि पुन्हा एकदा आपण एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूया. तर तुम्ही नक्की ट्राय करा. कारण ही जी तिखट डाळ आहे ही राईस बरोबर आणि त्यासोबत हे जे छोटे छोटे बटाट्याची जी आपण भाजी केलेली आहे अगदी ग्रेव्ही टाईप पण सुकी, खूप अमेझिंग लागते. आणि एवढं सांगेल, पुन्हा एकदा सांगेल, घरातले सगळेजण बोटं चाटून पुसून खातील. आणि एवढं सांगेल, आपण जी तिखट डाळ करतो ना, तर ती इतर डाळीपेक्षा वेगळी लागते पण खूप चविष्ट लागते असं आहे. तर नक्की ट्राय करा. तर मी आता पटापट ज्ञानेशला जेवायला देते, कारण आता शाळेची वेळ झालेली आहे आणि तो शाळेत जायच्या बरोबर अर्धा तास अगोदर जेवतो. तोपर्यंत बाय बाय.